झगामगा आणि मला बघा पूर्ण लाइटिंगनी बिल्डिंगला सजून टाकलेलं होतं. नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहितीच आहे मी नायगावला राहते. आज आमच्या बिल्डिंगमध्ये ही सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. दरवर्षीप्रमाणे ही पूजा इथे ठेवली जाते. तर यंदाही होती. तर आम्ही सर्वजण आलेलो. पूजा झाली. सकाळी सकाळी 9-10 वाजता पूजा इथे आरंभ झाली होती आणि मग आम्ही आता दर्शनासाठी आलो होतो. पाया वगैरे पडून घेतले. दीक्षाने पण खूप काही मागितलं. मी पण आशीर्वाद घेतला आणि मग नंतर तीर्थप्रसादसुद्धा घेतला. आणि सत्यनारायणाचा शिरा तर काही सोडायचा नाही. प्रसाद म्हणजे सत्यनारायणाचा शिरा खूप छान आणि मस्त लागतात. इथे मंडप तर त्यांनी खूप मस्त केलं होतं. विठ्ठलासारखं मंडप बांधलं गेलं होतं. खूप छान आणि मस्त दिसत होतं. तर त्यानंतर आम्ही आशीर्वाद वगैरे घेतला आणि मग आलो होतो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. इथे जेवणात असं पळत पळत आलो होतो की असं वाटत होतं की जेवण संपून जाईल. जेवलो, मग दुपारी जरा आराम केला आणि मग संध्याकाळी खाली उतरलो. इथे बघा लाइटिंगनी खूप मस्त दिसत होती बिल्डिंग आमची. आणि खाली आलो, मस्त जरा फेरफटका वगैरे सुद्धा मारला. संध्याकाळसुद्धा देखील जेवण होतं. ते जेवण वगैरे करून मग आम्ही आलो होतो डान्स बघायला. तर दिवसभरामध्ये गेम्स, लहान मुलांचे खेळ वगैरे असे रंगले होते. आणि अशा गोष्टी आम्हाला भेटतच नाहीत करायला. असो, मग परत दीक्षाने संध्याकाळी जाऊन आशीर्वाद घेतला. परत पाया पडाली आणि शिरा परत घेऊन आली येताना. आणि तिला चिवडा देखील ती भेटला होता. मग संध्याकाळी लहान मुलांची स्पर्धा, डान्स वगैरे सुद्धा होते. आणि तिकडच्या बिल्डिंगच्या बायकांनी वगैरे सर्वांनी डान्स बसवले होते. ग्रुप डान्स, सोलो डान्स, नाटक असं त्यांनी बसवलं होतं. दरवर्षीप्रमाणे ते बसवतात. आणि आम्ही आता खाली आलो होतो डान्स वगैरे बघायला. आमचं जेवण झालं होतं. ते बघायला गेलं तर कोणीच नव्हतं. आणि नंतर हा जो पटांगण आहे तो पूर्ण भरून गेला होता. असं वाटत होतं की आता आम्हीच आहेत बघायला. पण नाही, परिसरातले सर्वजण आले होते हे डान्स बघायला. सर्व उत्सुक होते कारण की एका महिन्यापासून हे सर्वजण तयारी करत होते. डान्स करायचं, मजा करायची, मस्ती वगैरे. तर आम्ही आता आलो होतो त्यासाठी. इथे दीक्षा पण खूप म्हणत होती, मम्मी मला नाचायचं आहे, मला वरती जायचं आहे. तर तिला म्हणाली की बाई तू वरती जा, माझं डोकं खाऊ नको. मग तिला त्या लहान मुलांबरोबर तिला वरती सोडलं. मग आता इथे डान्सची सुरुवात इथे झाली होती. गणपतीच्या गाण्यापासून ह्या नृत्याला सुरुवात झाली होती. आणि नंतर सर्वांनी, बायकांनी ग्रुप डान्स केले, लहान मुलांचे डान्स झाले. खूप असं बघायला आणि छान वाटत होतं. आणि मराठी गाणी, सर्व मराठी गाणे आणि सर्व जुनी गाणी होती. खूप छान वाटलं असं बघायला. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.